विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे एक हे दोन खाटोकर यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे. या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले. आणखीन काही माहिती आपल्याला देतोय. रात्री गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते. हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे. ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय नेमके. खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की इथं मुलींवर अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होतोय, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय. आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी म्हणून सुद्धा या अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील. अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठं आले नाहीत. का तर आपली इज्जत बली. शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात. अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे. आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो, त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतं ना, आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत 1 वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्यासारख्याला तर सहन झाली. इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे ह्याचे किती आतले यांचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे. या राजकीय आश्रयामुळेच या कोचिंग क्लासेसमध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जातं. याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस अधीक्षकांकडे. आणि इथं मात्र 5000 मुलं या कोचिंग क्लासेसमध्ये आणि या 5000 मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले, किती जण आपल्या इब्रतीला घाबरून आहेत, किती जण सोडून गेलेत. आणि याला कारण मात्र 2च व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो. म्हणून या सर्व प्रकरणाची SIT करणं गरजेचं आहे.
जे खरं आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे. आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधमानं लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पॉस्कोमध्ये फाशीची शिक्षा आहे, ती दिली गेली पाहिजे. म्हणजे या नराधमाचा असा काही प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून, का हो आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंद्यात कसा आला. आता जे स्कूलचं बांधकाम त्याचं चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे. रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी. याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही. आणि जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे, तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळं आहे. जसं जसं पुढे होईल प्रकरण जाईल तसं तसं या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल. कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहितही असतील, पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय हे थोडंच आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो. पण माझी हात जोडून विनंती आहे, असेच काही नराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एसपी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता. मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात SIT नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल. नाही तर रोज अशा आपल्या भगिनी अबला या नराधमांच्या हाती पडतील आणि त्यांचं सबंध आयुष्य बर्बाद करतील. आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे आमची अवस्था माझ्या मुलीने पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरा वाईट करतोय इज्जतीसाठी, म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं. कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात असं वाटतं. एक महत्वाचं आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे CDR काढणं फार आवश्यक आहे. त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक